नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. द्रव्य गुण पेपर 2. सर्व वनस्पतींची उपयुक्त अंग एकाच जागी. वेगवेगळे वनस्पती सर्वांचं लक्षात राहणं थोडं कठीण आहे, परंतु आपण एकत्रच घेऊया की बीज कशा कशाचं उपयुक्त अंग आहे, त्याचबरोबर पर्ण कशा कशाचा आहे, पुष्प कशा कशाचा आहे, मूळ कशा कशाचा आहे. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आठवण्यासाठी आणखी सोपं जाईल. आणि आता उरलेले जे दिवस आहेत त्याच्यामध्ये जेवढं ओव्हरलुक याच्यामध्ये केलं तेवढंच तुमचा फायदा असणार आहे. चला चालू करूया वेळ वेस्ट न करता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. चालू करूया मूळ. मूळ हे उपयुक्त अंग कोणकोणत्या ड्रग्सचं, कोणकोणत्या द्रव्यांचं आहे मित्रांनो? कोणत्या जे द्रव्य आहेत त्याच्या मुळापासून आपण औषधी तयार करतो किंवा वापरामध्ये आपण त्याच्या मुळापासूनच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढतो. मूळ अश्वगंधा. अश्वगंधाचं मूळ वापरतो अश्वगंधा. त्याच्यानंतर अतिविषा. त्याच्यानंतर भारंगी, बला. बलाचं मुळाबरोबरच बीज आणि पर्ण सुद्धा वापरलं जातं. अतिविषाचं कंद सुद्धा वापरलं जातं आणि मूळ सुद्धा वापरलं जातं. जटामांसी याचं सुद्धा मूळ वापरलं जातं. जटामांसी मूळ. त्यानंतर कपिकच्छू. कपिकच्छूचं काय काय यूज केलं जातं? कपिकच्छूचं मूळही यूज केलं जातं. त्याचबरोबर बीजही यूज केलं जातं आणि रोमही यूज केलं जातं. कपिकच्छू बीज कशासाठी यूज करतात मित्रांनो? कपिकच्छू बीज हे काम वासना वाढवण्यासाठी यूज करतात, मेल फिमेल दोन्हीमध्ये. परंतु स्त्रियांमध्ये काम वासना वाढवण्यासाठी याचा चांगला वापर होतो. वाजीकर म्हणून सुद्धा काम करतं. कपी कच्छू, कळालं? काम वासना वाढवण्यासाठी. कपी कच्छू बीज काम वासना वाढवण्यासाठी आणि याचं मूळ सुद्धा उपयोगी आहे. बृहती. बृहती याचं मूळ त्याच्याच बरोबर फळ सुद्धा उपयोगी आहे. गंभारी आहे. गंभारीचं मूळ सोबतच फळ सुद्धा उपयोगी आहे. मंजिष्ठा आहे. मंजिष्ठानंतर मेषशृंगी मूळ वापरतात. पाषाणभेद, पाठा, पिपळी याचं सुद्धा काय वापरतात? मूळ वापरतात. पिपळी आणि मेषशृंगी. मेषशृंगीचं पर्ण पण वापरतो मुळाबरोबरच. त्याचबरोबर पिपळी आहे. पिपळीचं मूळही वापरायचं, त्याचबरोबर फळही यूज केलं जातं. त्यानंतर पुनर्नवा. पुनर्नवाचं मूळ, त्यानंतर बीज आणि पर्ण किंवा पंचांगही त्याचं यूज केलं जातं. या मुळाच्या अंडर मात्र ह्या येतात. सर्पगंधा आहे, सारिवा आहे, शतावरी आहे, त्रिवृत्त आहे, तुलसी, उशीर, वरुण, वासा, वत्सना, यष्टीमधू हे कशामध्ये येतात? मूळ हे त्याचं उपयुक्त अंग आहे. तुळसी, तुळशीचं पत्र, पुष्प, बीज आणि मूल या सर्व गोष्टी यूज केल्या जातात. वरुण आहे, त्याची त्वचाही यूज केली जाते, पर्ण केलं जातं, मूळही केलं जातं. वासा आहे, वासा पत्र स्वरच तुम्ही ऐकलं असेल खूप वेळा. त्यामुळे वासाचा पत्रही, पुष्पही, मूळही यूज केलं जातं. आणि वचनाबेष्टीमधून आपल्याला फक्त मूळ त्याचं उपयुक्त अंग आहे. कळाली ही लिस्ट कशाची होती? ही लिस्ट होती मुळाची. लगेच वही आणि पेन घ्यायची आणि एवढं लिहून घ्यायचे पॉज करून. आता जाऊया पुढच्या उपयुक्त अंगाकडे, ज्याचं नाव आहे फळ. फ्रूट कशा कशाचं उपयुक्त अंग असणार आहे? ठीक आहे. जंबू, जंबू जांभळ खाता आहे, त्याचं काय असतं? फळ असतं ना. त्यानंतर भल्ला भल्लातकाचं पण काय असतं? फळ असतं, बिब्बा. त्यानंतर हरितकी, आता जंबू आहे. जंबूच्या त्वचेचाही वापर केला जातो, पत्राचाही वापर केला जातो. त्याचबरोबर जंबू याचं जे बीज असतं त्याचाही वापर केला जातं. जांभूळ खाल्ल्यानंतर तुम्हाला बी लागतं ना. हरितकी आहे. हरितकीचं सुद्धा फळ. हरितकी जर तुम्ही पाहिलेलं असेल कधी, वायोमध्ये स्पॉटिंगमध्ये ठेवलेलं असतं हरितकीचं फळ. त्यामुळे ते व्यवस्थित पाहून जायचं. अजमोद आहे, याचं सुद्धा फळ यूज केलं जातं. धान्यक आहे. धान्यकचं सुद्धा फळ यूज केलं जातं. त्याचबरोबर या धान्यकचं पंचांगही यूज केलं जातं आणि याचं तेल सुद्धा यूज केलं जातं. त्याच्यानंतर सूक्ष्म एला आहे, बृहद एला आहे. याचं बीजही यूज केलं जातं आणि फळही यूज केलं जातं. त्यानंतर मदन फळ. मदन फळाचं वापरलं जातं बीज आणि त्याचबरोबर फळ. मदन फळ नावातच आहे ना मदन फळ. त्याच्यानंतर मरीच आहे, भबितक आहे, विडंग आहे, याचं फळ यूज केलं जातं. आता निर्यास, निर्यास तर माहिती आहे सर्वांना. निर्यास, डिंक, बीजक, बीजक याचं निर्यास त्याचबरोबर कांडसार दोन्हीही यूज केल्या जातं. गुगुळ आहे, हिंगू आहे, याचं सुद्धा निर्यास काढलं जातं आणि ते वापरलं जातं. त्याच्यानंतर पलाश, पलाशाचा आपल्याला हे निर्यास तर निघतं, त्याचबरोबर त्वचा, पुष्प, बीज आणि क्षार याचाही उपयुक्त अंग म्हणून वापर होतो. शाल्लकी आहे. शल्लकी याची त्वचा सुद्धा यूज करतात, त्याचबरोबर याचं निर्यास सुद्धा यूज करतात. शाल्मली आहे, मूळ, फळ, त्वचा आणि त्याचबरोबर निर्यास याचा यूज केला जातो. त्यानंतर पुढे जाऊया.
त्याच्यानंतर आता पंचांग कशा कशाचा यूज केलं जातं, पंचांग. ठीक आहे. उपयुक्तांग तुम्हाला एलक्यू मध्ये विचारलं जातं आणि त्याचबरोबर एसक्यू मध्ये तुम्हाला कुठे कुठे मेन्शन केले असेल. उपयुक्तांग एमसीक्यू ही याच्यावरती येतात आणि येऊ पण शकतात तुम्हाला. त्यानंतर आता मला खूप जणांचे मेसेज येतात की एमसीक्यू साठी काय रीड करू, ठीक आहे, एमसीक्यू ला काय वेगळं वाचू, कोणतं बुक प्रिफर करू. मला जेवढ्यांचे मेसेज आले मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, एमसीक्यू साठी कोणतंही वेगळं बुक वापरायचं नाहीये. काय म्हणतोय, एमसीक्यू साठी आता कोणतंच वेगळं बुक वापरायची गरज नाहीये. ठीक आहे. कारण आता फक्त आपल्याला मस्ट नो चे क्वेश्चन्स प्रिपेअर करण्यावर लक्ष द्यायचंय. तुम्ही मस्ट नो चे टॉपिक्स व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुमचा आपोआपच सगळं एमसीक्यूचा सिलेबस कव्हर होतोय. ऑलमोस्ट 15 ते 16 एमसीक्यू तुमचे त्या मस्ट नो वरतीच कव्हर होत आहे ना. आणि उरलेले 5ही सोपे नॅशनल मधून येतात. तेही कव्हर होतात. सोपे-सोपेच असतात. त्यामुळे तुम्ही जर आता त्या उरलेल्या 5 एमसीक्यूचा म्हणजे नाईस टू नो, डिझायर टू नोच्या एमसीक्यूचा जर विचार करत बसलात 2-3 एमसीक्यूचा, तर तुमचा एवढा मोठा सिलेबसही राहील आणि त्याचबरोबर तुमचे 15 एमसीक्यू राहतील. त्याच्यामुळे गपचूप तुम्ही जसे हे एसएक्यू एलक्यू प्रिपेअर करताय, त्याप्रमाणे आता मस्ट नोचं सगळं व्यवस्थित प्रिपेअर करायचं, वाचून घ्यायचं. हे जे पॅटर्न आहेत द्रव्याचे, म्हणजे काय, उपयुक्तांक काय, लॅटिन नेम काय, फॅमिली नेम काय, रसपंच काय आहे, हे तर सगळे एमसीक्यू राहणार आहेत आपल्याला. रसायन कार्य कोणाचे, खालीलपैकी रसायन कार्य कोण करतं, खालीलपैकी हे कर्म कोण करतं, खालीलपैकी संस्तरण कोण करतं, खालीलपैकी अनुलोमन कोण करतं, अशा प्रकारचे सोपे प्रश्न आहे. मग एमसीक्यू साठी तुम्ही वेळ वाया घालू नका. तुम्ही फक्त व्यवस्थित थेअरी अभ्यास करा. सगळ्यांचे वनस्पतींचे कर्म प्रभाव आपल्याला माहित असले पाहिजे. त्यानंतर बघा, पंचांग कशा कशाचं आहे, भृंगराजचं पंचांग, त्याच्यानंतर भूमी अमलकीचं, ब्राह्मीचं सुद्धा पंचांग वापरलं जातं. भृंगराजचं पंचांगासोबत सोबत बीजही वापरलं जातं. ब्राह्मीचं पर्णही यूज केलं जातं. गुडूची, ब्राह्मी काय आहे, केश्य आहे. गुडूची, गुडूची हिला अमृता सुद्धा म्हणतात. हे कांड सुद्धा वापरले जातं. त्याचबरोबर पत्रही वापरलं जातं पंचांगा सोबत सोबत. मेन काय, पंचांग. धमासा, धमासा याचंही पंचांग वापरल्या जातं. त्याचबरोबर शर्करा सुद्धा. त्यानंतर कंटकारी, कंटकारी, कंटकारी हे आपल्याला पंचांग म्हणजे पाचीला पाची अंग उपयुक्त आहेत. त्याचबरोबर मूळ आणि फळ सुद्धा याचा उपयोगी आहे. अपामार्ग बघायला गेलं, मूळ, पत्र आणि तंडुल सोबत सोबत याचं पंचांग उपयोगी आहे, म्हणजे पूर्ण झाडच उपयोगी आहे. कालमेघ याचं पंचांग आहे. लज्जाळू आहे याचं मूळ, बीज, त्याचबरोबर पंचांग या लज्जाळूचं उपयोगी आहे. निर्गुंडी, मंडूकपर्णी, निर्गुंडी, मंडूकपर्णी, त्याच्यानंतर सैरेख आणि शंखपुष्पी सगळ्यांचं पंचांग उपयुक्त आहे. निर्गुंडीमध्ये पर्ण, निर्गुंडीचं पर्ण माहित आहे. निर्गुंडीचा सुरस पर्णापासूनच काढतो. बीज आहे, मूळ आहे, सगळेच उपयोगी आहे. सैरेख मध्ये पान उपयोगी आहे, त्याचबरोबर पंचांग सुद्धा. शंखपुष्पी याचं पंचांग उपयुक्त आहे. शंखपुष्पी. त्यानंतर कांडसार कशाचं आहे, कांडसार फक्त चंदनाचं यूज केलं जातं. त्याच्यापासून तेल सुद्धा काढलं जातं चंदनाचं. कांडसार माहिती आहे ना, चंदनाचा कांड असतो त्याला आपण पूर्ण वगळून वगळून त्याच्यातून चंदन बाहेर काढत असतो, प्युअर चंदन. त्यानंतर मूल त्वचा, मुळाची त्वचा, फक्त त्वचा म्हणल्यावर काय आली, वरची स्टेमची त्वचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल त्वचा म्हणल्यावर काय आली, जे रूट आहे त्याची त्वचा, रूटची स्किन. चित्रक, डाळिंब, अग्निमंत आणि शिगरू, चारच आहेत, लक्षात राहतं. काहीतरी ट्रिक करा. काय काय, चित्रक, डाळिंब, अग्निमंत आणि शिगरू. डाळिंब या मूल त्वचा सोबतच याची फळाची त्वचा ही उपयुक्त आहे. जे डाळिंब आहे आपलं लाल कलरचं असतं, ते लाल कलरचे आपण जे काढून फेकून देतो ते सुद्धा उपयोगी आहे. त्याच्यानंतर फळाचं जे बीज आहे, फळ आहे, त्याचबरोबर त्याचं जे बीज आहे डाळिंबाचं, त्या डाळिंबाचं बीज सुद्धा उपयुक्त आहे. अग्निमंथ याचं पत्र सुद्धा उपयोगी आहे. आणि शिगरू याचं बीज सुद्धा. शिगरू म्हणजे कोण, शेवगा. ठीक आहे. शेवगाच्या मध्ये जे बीज असतं, शेवग्याची शेंग फोडल्यानंतर ते बीज सुद्धा उपयोगी आहे. आता शिगरू म्हणजे शेवगा कळालं तुम्हाला, कळून जाईल याचं उपयुक्तांक काय आहे. तर याचं मुळाची त्वचा, त्याचबरोबर काय आहे याचं उपयुक्त, याची जे मधलं सीड आहे ते सुद्धा उपयोगी आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे आपल्याकडे उरले काही वेगळे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे, जे की पॅटर्न मध्ये बसलेले नाही आहेत. बिल्व, बिल्व याची मूळ त्वचा, पत्र, अपक्व फळ, बिल्वाचं पक्व फळ, अपक्व फळ दोन्ही उपयुक्त आहे. आणि पल्लव, ठीक आहे, बिल्वाचं, बिल्वाचं पक्व फळ आणि अपक्व, बाल बिल्व म्हणतो ना आपण, बाल बिल्व आणि पक्व बिल्व दोन्ही उपयोगी. आणि कर्कटशृंगीचं गॉल्स, गॉल्स कर्कटशृंगी म्हणजे काय, झाडावर जी गाठ तयार होते ती या कर्कटशृंगी, शृंगी म्हणजेच गाठ. ठीक आहे, कर्कटशृंगी. त्यानंतर कटुकी, कटुका, कटुकामध्ये आपल्याला कांड आणि त्याचबरोबर वचा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कांड उपयुक्त पडतं. त्याच्यानंतर कंपिल याच्यामध्ये फलाचा रस,
त्यानंतर कुंकुभ याच्यामध्ये केशर. काय कुंकुभ याच्यामध्ये केशर. त्याच्यानंतर लवंग, फुलाची कळी, लवंग तेल उपयुक्त आहे आणि त्वकाचं तोकच वनस्पती म्हणजे त्वचा. एवढं सगळं काय आहे उपयुक्त अंग आहे. हे सर्व काही द्रव्यगुणचे वनस्पती आहेत, उपयुक्त अंग आहेत. कमीत कमी वेळेत आपण पाहिले सगळं काही. हे सर्व गेल्या काही दिवसामध्ये YouTubeला व्हिडिओ थोडेसे लेट पडले. दुसरे काही काम चालू होते. त्याचबरोबर आता थंडी खूप पडली. मला ही सर्दी झालेली होती. त्यामुळे थोडेसे व्हिडिओ लेट आले आणि थोडंसं बाकीचं पण काम चालू आहे. तुम्हाला सर्वांना माहीत झालं असेल, की विश्वगुरु संवाद नावाचा इव्हेंट आता जानेवारीमध्ये 11 आणि 12 जानेवारीला सॉरी 10 आणि 11 जानेवारीला विश्वगुरु संवाद नावाचा इव्हेंट होणार आहे. आता तुमची तर एक्झाम असणार आहे, परंतु जे लोकल संभाजीनगरचे आहेत ते येऊ शकतात. कारण मला वाटतंय 10 आणि 11 तारखेला ते स्वस्तचा पेपर आहे तुमचा 2-3 दिवसानंतर. स्वस्तचा जर स्टडी झालेला असेल, तर तुम्ही त्या फक्त सेमिनारसाठी येऊन जा. कारण देशमुख सर आहेत, प्रवीण जोशी सर आहेत, आव्हाड सर आहेत. त्यांचे तुम्हाला लेक्चर पाहायला मिळतील किंवा तुम्ही येणार नसाल, तर तुमच्या ज्युनियर्सला नक्की सांगा, की या इव्हेंटला या. कारण अशा प्रकारच्या इव्हेंटमधूनच आपलं काय आयुर्वेदाप्रती नॉलेज वाढत असतं. आयुर्वेदाची ताकद आपल्याला समजत असते आणि आपला ओढ इकडे वाढत असतो. ठीक आहे. ज्युनियर्सला नक्कीच सांगा आणि आणखी काय व्हिडिओ पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकर आता फास्ट व्हिडिओ येईल. तुम्ही म्हणाल की लगेच उद्या तुमचा न्यू व्हिडिओ मी शूट करून टाकून देईल. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच.